नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करणार आहोत। तर आजचा आपला टॉपिक आहे रेस्पिरेशन। रेस्पिरेशन ही एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे। यामध्ये एक्सचेंज होतात गॅसेस। ही एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे। यामध्ये एक्सचेंज गॅसेस होतात। ते गॅसेस कोणकोणते आहेत तर यामध्ये CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड आणि O2 या दोघांमध्ये एक्सचेंज होतं आणि यातूनच रेस्पिरेशन हे आपल्या बॉडीमध्ये घडून येत असतं। आता हे कशा प्रकारे घडून येतं हे आता आपण पाहणार आहोत। As you have read earlier, oxygen is utilized by the organism to indirectly break down simple molecule like glucose, amino acid, fatty acid to derive energy to perform various activities. हां, बरोबर आहे। हे बघा, आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीला ऑक्सिजनची गरज आहे। ठीक आहे, तर हा ऑक्सिजन आपल्याला मिळत असतो ब्रेकडाऊन केल्यानंतर। कोणकोणते मॉलिक्युल्स ब्रेकडाऊन केल्यानंतर? ग्लुकोज, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड हे मॉलिक्यूल जेव्हा ब्रेकडाऊन होतात म्हणजेच कॅटेबोलिक रिॲक्शन होते आणि त्यातून हे कॅटेबोलिक रिॲक्शन होते म्हणजे हे समजा फॅटी ॲसिडचा एक मॉलिक्यूल आहे। हा जेव्हा ब्रेकडाऊन होतो यातून एनर्जी बाहेर पडते आणि ही एनर्जी O2च्या फॉर्ममध्ये बाहेर पडते। हा O2 आपल्या शरीराला महत्त्वाचा असतो। आपल्या शरीराला हा एनर्जी देण्याचा काम करत असतो आणि याचबरोबर या O2 बरोबरच CO2 सुद्धा यातून बाहेर पडत असतो। CO2 सुद्धा बाहेर पडत असतो, पण आपल्याला माहिती आहे CO2 हा आपल्या शरीराला हार्मफुल आहे। मग हा हार्मफुल गॅस आपण आपल्या शरीरामध्ये ठेवल का? नाही, हा आपल्या शरीराच्या आपल्याला बाहेर काढायचा असतो। त्याचमुळे हे जेव्हा एक्सचेंज ऑफ गॅसेस प्रोसेस होते। आता तुम्ही म्हणणार O2 तर शरीराच्या आतच आहे, पण आपल्या शरीराला जेवढ्या प्रमाणात O2ची रिक्वायरमेंट असते तेवढ्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये O2 हा कॅटेबोलिक रिॲक्शनद्वारे उपलब्ध होत नाही। त्यामुळेच आपण बाहेरील O2 सुद्धा आपल्या आतमध्ये घेत असतो आणि त्यामुळेच या बाहेरच्या O2चं आणि आपल्या बॉडीमध्ये जो CO2 तयार होते या दोघांचं एक्सचेंज होतं म्हणजे अदलाबदल होते आणि या अदलाबदल करण्याच्या प्रोसेसलाच इथे ब्रीदिंग म्हणलं जातं। ब्रीदिंग म्हणजेच इथे रेस्पिरेशन म्हणलं जातं। एवढं तुम्हाला कळालं? आपल्याला आपल्या शरीराची रिक्वायरमेंट आहे की आपल्याला O2 गरजेचा आहे। O2 हा एनर्जी मॉलिक्यूल आहे। त्यामधूनच आपण आपल्या शरीराच्या जे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या आपण करत असतो। म्हणजे एखाद्या वेळेस आपण डे टू डे लाईफमध्ये आपण अनेक काम करतो, अवजड वस्तू उचलतो, शेतीची कामं करतो, मग त्यातून आपल्याला एनर्जी लागते ना। ती एनर्जी ग्लुकोज, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड अशी मॉलिक्यूल ब्रेकडाऊन करून म्हणजेच कॅटेबोलिक रिॲक्शन, ठीक आहे, तून आपल्याला भेटते। आपला O2 आपल्या शरीरामध्ये तयार होतो, पण तो पुरेसा नसतो। म्हणून जे प्लांट O2 बनवतात, जे प्लांट फोटोसिंथेसिसद्वारे O2 बनवतात, तो O2 आपण बाहेरून घेतो आणि आपल्या शरीरातून CO2 बाहेर टाकतो। या एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेसला ब्रीदिंग म्हणतात। या ब्रीदिंगच्याच प्रोसेसला रेस्पिरेशन म्हणतात। एवढं तुम्हाला कळालं असेल? ऑफकोर्स कळालं असेल। आता आपण पाहणार आहोत रेस्पिरेटरी ऑर्गन। आता हे रेस्पिरेशन करण्यासाठी काही ऑर्गन आहेत। प्रत्येकाचं काम हे वाटून दिलेलं आहे, कारण आपली बॉडी ही कॉम्प्लेक्स एक सिस्टीम आहे। जर ते सगळे कामं एकच बॉडीमध्ये न कुणाला डिवाईड करता जर केल्या गेलं तर एवढी बॉडी आपल्याला कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करता येणार आहे का? नाही। तर मग ज्याचं त्याचं काम इथे वाटून दिलेलं आहे। रेस्पिरेशन करण्याचे काही ऑर्गन आहेत। एक्सक्रेटरी प्रोडक्ट एक्सक्रेशन करणारे ऑर्गन आहेत, ठीक आहे। ब्लड सर्क्युलेशनचे ते ऑर्गन वेगळे आहेत। तर तसं रेस्पिरेटरी ऑर्गनसुद्धा वेगळे आहेत। रेस्पिरेटरी सिस्टीम त्यापासून बनते आणि ही सगळी सिस्टीम काय करते? आपल्या बॉडीमधील हा जो गॅसेस एक्सचेंज करण्याची जो प्रोसेस आहे ती कॅरीड करण्याचं काम करते। तर इथे रेस्पिरेटरी ऑर्गन हे 3 आहेत।
आपल्या सगळ्या ऑर्गॅनिझमचे ऑल ओव्हर जर पाहिलं तर रेस्पिरेटरी ऑर्गन किती आहेत? 3 आहे. त्यामध्ये गिल्स आहे. गिल्स तुम्ही एवढं फक्त समजून घ्या मी काय म्हणते. गिल्स आहे. त्यानंतर लंग्ज आहे. लंग्ज आहे. मी तुम्हाला एक स्लाइड घेऊन समजवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. चला इथे पाहूया. आपल्याला माहीत आहे आपण आता रेस्पिरेशन पाहिलं. रेस्पिरेशन काय? एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज ऑफ गॅसेस थ्रू अवर बॉडी. एक्सचेंज ऑफ गॅसेस through our body, and atmosphere. कुणामध्ये एक्सचेंज होतं? आपल्या शरीरामध्ये, बॉडीमध्ये आणि ॲटमॉस्फिअरमध्ये हे घडून येत आहे. ॲटमॉस्फिअरमधला O2 हा शरीराच्या आत येत आहे आणि शरीरातील जो CO2 तयार झालेला आहे तो शरीराच्या बाहेर पडत आहे म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि इथे जे घडत आहे ते काय आहे? रेस्पिरेशन आहे. हे आपण पाहिलेलं आहे. एवढं तुम्हाला कळालं? रेस्पिरेशन आहे. आता या रेस्पिरेशन करण्याचे काही ऑर्गन आहेत. त्यामध्ये पहिला आहे गिल्स. पेन दुसरा यूज करू का? गिल्स. सेकंड वन आहे लंग्स आणि थर्ड आहे स्किन. आता हे ओव्हरऑल ॲनिमल म्हणजे जगातील युनिवर्समध्ये सगळ्या ॲनिमलला घेऊन आपण विचार केलेला आहे. आता मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला याचे एक्झाम्पल देते जेणेकरून तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होईल. गिल्स आपण फिशमध्ये पाहतो तर इथे फिश लिहूया. हे एक्झाम्पल तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला हे लगेच कळलं जाईल. लंग्स आपल्या ह्युमन बिंगमध्ये आहे. फक्त एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, तुम्हाला हे क्लिअर होत जाईल. स्किन, फ्रॉग. आता हे काय आहेत? गिल्स, लंग्स आणि स्किन हे रेस्पिरेटरी ऑर्गन आहेत आणि याच्या थ्रू काय होते तर रेस्पिरेशन घडून येतं. याच्या थ्रू काय होतं? रेस्पिरेशन घडून होतं. आता आपण गिल्सला पाहूया. फिशेसमध्ये गिल्स असतात आणि या गिल्सद्वारे ते काय करतात? CO2 आणि O2 गॅसचं एक्सचेंज करतात. CO2 आणि O2 गॅस एक्सचेंज करण्यासाठी हे काय करतात? गिल्सची मदत घेतात आणि जे ऑर्गॅनिझम, जे प्राणी गिल्सद्वारे रेस्पिरेशन करतात त्या रेस्पिरेशनला म्हणलं जातं. तर रेस्पिरेशनला म्हणलं जातं, थांबा मी एक पेन घेते व्यवस्थित तुम्हाला, ब्रँकियल रेस्पिरेशन. ब्रँकियल रेस्पिरेशन हे समजून घ्या. जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम गिल्सच्या मदतीने रेस्पिरेशन करतो तेव्हा ते ब्रँकियल रेस्पिरेशन होतं. एवढं तुम्हाला कळालं? ठीक आहे. त्यानंतर आता लंग्सकडे जाऊया. जेव्हा आपण ह्युमन बिंग इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. जेव्हा ऑर्गॅनिझम हा लंग्सद्वारे रेस्पिरेशन करत असेल म्हणजेच CO2 आणि O2 गॅसचं एक्सचेंज हे कशाद्वारे होत असेल? लंग्सद्वारे होत असेल तर त्यास म्हणतात पल्मोनरी रेस्पिरेशन. पल्मोनरी रेस्पिरेशन हे टर्म्स आहेत. या टर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्हाला असं विचारलं जाते पल्मोनरी रेस्पिरेशन काय आहे? ब्रँकियल रेस्पिरेशन कोण शो करतं? ब्रँकियल रेस्पिरेशनमध्ये कोणता रेस्पिरेटरी ऑर्गन असतो? त्यामध्ये तुम्हाला हे ऑप्शन दिले जातील. मग तुम्हाला गिल्सला मार्क करायचं आहे. ठीक आहे. आता तसंच स्किनद्वारे जे ऑर्गॅनिझम ॲनिमल्स रेस्पिरेशन करतात त्यांना म्हणलं जातं क्युटॅनियस रेस्पिरेशन. क्युटॅनियस रेस्पिरेशन.